तर नमस्कार बघा सर्वांना. तर बघा इथं आमचे चालले होते आंबे फोडायचे आणि बघा काही काही लाल आंबे निघले. ती काय झालं माहिती आहे का, ही आमच्या दिराच्या इथून आणली होती आंबे. तर ही लाल निघल्यामुळं मी वेगळेच फोडले, कारण का लोणचं एवढ्या आंब्यामुळं ही खराब होईल सगळं लोणचं, म्हणून मी ती मिक्स केलीच नाही. म्हणलं याचं थोडंसं वेगळंच घालावं तात्पुरतं खायला. आता एवढी काय नास करून तरी काय करणार, मग म्हणलं जाऊ द्या. मग मी असं फोडत होते आणि आंबे वगैरे आम्हालाच फोडावं लागतात, कारण का आमचे मिस्टर फोडत नाहीत, त्यांना जमत पण नाही ते आंबे फोडायचं. तर मीच फोडते असे आंबे. तर बघा ही कसं पांढरं शुभ्र चांगले आंबे पहिले आणलेले छान होते आणि आमच्या या भाऊजींच्या इथून आणलेले हे लाल निघले आंबे सगळे. मी ह्याच्या अशा मोठ्या मोठ्याच फोडी केल्या, जास्त बारीक नाहीत केले. मला तात्पुरतं होईल खायला. आणि खूप उशीर झाला आणि खूप कंटाळा आला होता, पण तशाच बळच फोडले आंबे, कारण का संध्याकाळी फोडायला सुरुवात होती आणि आमच्या इथं सप्ताह बसला होता. कीर्तनाला पण मला जायचं होतं, पण त्या दिवशी नाही गेले. तर बघू शकता की किती बघा काय काय सर खूपच लाल निघते. 2-4 दिवसामध्ये आंबा पिकल असा लाल निघत होता. नमस्कार. तर बघा आत्ताच्या 11 वाजले आहेत आणि आम्ही करतोय फोडी लोणच्याच्या आंब्याच्या, आणि सकाळी घालायचं आहे लोणचं. मला तर झोप इतकी आली. आज दिवस पापड केले आणि परत मोहरी निवडली लोणचं घालायला, आणि आता आंबे फोडलेत. तर बघा असे मस्त फोडलेत. इकडं फोडले ती जरा काय झालं, हे चांगले निघाले आंबे आणि हे जरा लालसर निघाले, त्याच्यामुळे वेगळे ठेवले. निवडून काय करायचं, ह्याचं लोणचं वेगळंच घालणार आहे मी, कारण का खराब होईल. लाल आंबेत ना आणि ते पांढरे आहेत, त्याच्यामुळं वेगळं वेगळं घालायचं. तर चला, खूप कंटाळा आलाय. आता उद्याचे लोणचं घालायचे. लोणच्याची रेसिपी नक्की बघा, आणि कोण कसं घालतं आमची पद्धत बघा, तुमची बघा. तर चला उद्या दाखवते लोणचं करताना. मग बाय बाय सर्वांना. तर बघा इथं दुसऱ्या दिवशी काकूंचे पण आंबे फोडायचे होते. तर बघा त्यांच्या पण मीच फोडून दिले, कारण का त्यांना पण जमत नाहीत फोडायला आंबे, आणि त्यांचे पण सगळे तसलेच निघाले. पण त्यांनी पण तसंच 20-25 आंब्याचं घातलं लोणचं, कारण का त्यांना पण आंबे मिळाले नाहीत. आणि खरं आखरी झाल्यानंतरच लोणचं घालायला आंबे पाहिजेत, पण आम्ही जरा उशीर झाला आहे, उन्हाळी काम असल्यामुळं कोरड्या वगैरे करत होतो ना, त्याच्यामुळं ही आंब्याचा घोळ झाला जरासा. तर म्हणलं जाऊ द्या, नसल्यापेक्षा आपलं तेवढंच खायचं थोडंसं घालून लालच आंब्याचं. मग काकूनी 25 आंब्याचं घातलं आणि मी भरपूर घातलं, पण ते वेगळं वेगळं घातलं. ते चांगले 40-50 आंबे होते लाल, पण ते सेपरेट घातलं. तर मग काकूबाईंचं पण मीच दिलं फोडून. त्यांच्यात पण नाजूक असतात फोडी, आम्ही पण नाजूक केल्या, कारण का बारीक फोडी केल्या ना तर पोरं वगैरे नास करत नाहीत. आमचा विराज व्हिडिओ काढत होता इथं बसून. म्हणायचं मम्मी मी व्हिडिओ काढतो, तुला दाखवतो व्हिडिओ काढून. तर चला बाय सर्वांना.